तर मग सुरू करूयात आजच्या भागाची गोष्ट। आता या मालिकेत एक एक करत सगळे धागे उलगडत चालले आहेत। जे लोक आतापर्यंत कारस्थान करत होते त्यांचे बुरखे आता हळूहळू गळू लागले आहेत। सत्याची जीत होणारच हे तर आपल्याला माहीतच होतं, पण ते कधी आणि कसं होणार हे बघणं म्हणजे खरी मज्जा आहे। तर इकडे एक मोठा घोळ चालू होता। स्वानंदीला शिक्षा द्यायची म्हणून काही मंडळी आग्रह धरत होती आणि त्याच वेळी अगदी अनपेक्षितपणे निकिता आणि आनंद तिथे धडकले। अंशूने त्या दोघांना आत पाठवलं आणि मग जे काही उघड झालं ते ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। निकिता हुशार आहे हे तर आपल्याला माहित आहे। ती लगेच स्वानंदीला विचारते, मला सांग हे सगळं काकूंनी केलं का? आणि स्वानंदी थोडी गोंधळलेली, थोडी घाबरलेली ती विचारते, तू मला हे का विचारतीयस? आजीच्या आजारपणाशी याचा काय संबंध? त्यावर आनंद पुढे येतो आणि सांगतो, संबंध आहे आणि खूप मोठा आहे। मग तो सगळं उलगडायला लागतो। प्रॉपर्टीचं प्रकरण बाहेर येतं। कुणीतरी आजीच्या नावावर असलेली संपत्ती हळूच काकूंच्या नावावर करण्याचा डाव रचला होता। आजी जर हयात नसतील तर ती सगळी प्रॉपर्टी थेट काकूंच्या घशात जाणार होती। हे ऐकून निकिता एक क्षण थांबते आणि मग म्हणते, म्हणजे हा इतका मोठा डाव होता आणि मी मूर्खासारखी गप्प बसले, काहीच केलं नाही? तिच्या मनात स्वतःबद्दलच रागाची एक लाट येते। ती म्हणते, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, पण आता मला नीट सांगा काय झालं नक्की? आनंद सांगतो, आजी गावाला गेल्या होत्या तेव्हाच हे सगळं घडलं। आणि लगेच तो पुढे सांगतो, निलिमा वाकूंचं फुटेज मिळालंय, पण बाहेरचं फुटेज खराब झालेलं आहे। मात्र डॅश कॅम मधलं फुटेज अजून आहे, ते घेऊन येतो। स्वानंदी म्हणते, ठीक आहे तुम्ही जा, मी इथेच थांबते। त्याच वेळी अर्पिता एक जळजळीत टोमणा मारते, बघितलंस दादा, घरात काय परिस्थिती आहे? आजीची अवस्था बिकट आहे आणि हिला घराबाहेर पडण्याची गरज पडली? आनंद त्यावर शांतपणे उत्तर देतो, पण काकू मात्र आता खुश असल्यासारखं दाखवत म्हणतात, अरे सावंदिनाला घराबाहेर पडायचं नसतं तरीही धावत पळत तिकडे गेली, पण अंशू ठाम राहतो। तो म्हणतो, काहीही झालं तरी आमचं घर तुला माहित आहे ना, मग स्वानंदीला भेटायला येण्याची काय गरज होती? हे ऐकून काकू थोड्या गडबडतात, पण लगेचच त्या स्वतःला सावरत म्हणतात, अरे तसं नाही, काहीही झालं तरी मला काय वाटतं माहित आहे का? जर ती खरंच निर्दोष असेल तर तिनेच सत्य सांगायला हवं। आणि त्याच वेळी स्वानंदी आत येते। अर्पिता लगेच दादाला म्हणजे समरला म्हणते, दादा तू प्रत्येक वेळी आमच्याकडून काही चूक झाली तर आम्हाला शिक्षा देतोस, आम्ही कुरकुर न करता ती शिक्षा स्वीकारतो। मग आजी माझ्यावर रागावतात आणि मला शिक्षा होते, माझ्याकडून हलगर्जी झाली म्हणून। ती सांगते, त्याच वेळी काकूंचा फोन आला आणि मी गेले, पण मला खरंच माहित नव्हतं की। आणि मग ती थांबते। तिच्या मनात एक प्रश्न होतोय, कुणाला कळलं असेल का? कुणी विचारलं असेल का? त्यावर समर एकदम सावध होतो, थांब थांब, काय झालं? जिन्यावर तेल सांडलं होतं का? स्वानंदी हो म्हणते आणि मग ती सगळं सांगायला लागते। जिन्यावर तेल सांडलेलं होतं आणि मी वर जाताना त्यावरून घसरले। आजींनी मला सांगितलं होतं की तब्येत बरी नाही, म्हणून मी धावत पळत वरती गेले। आता जर मी इतक्या घाईत वर गेले तर मी पडले नसते का? मला सांगा, मी पडले असते ना? म्हणजेच या सगळ्यात काहीतरी गडबड आहे। अर्पिता विचारते, स्टाफ कडून सांगितलं असेल। स्वानंदी म्हणते, कुणी स्टाफने विचारलं का असं? आणि इथेच अर्पिता थोडी गडबडते। समर म्हणतो, हे काही नंतर बघू, आधी पोलीस स्टेशनला जायची वेळ झालीये। हे ऐकून निलिमा दचकते, काय पोलीस स्टेशन? आणि मी का? तो सांगतो, माझ्या घरात चोरी झाली त्याबद्दल। ती म्हणते, काय सांगतोस? तो म्हणतो, तुम्हाला माहित नसेल पण। आणि मग तो व्हिडिओ दाखवतो। निलिमा बघते आणि पुरती कोसळते। काकू गडबडतात, नाही नाही, हे असं नाही, तसं नाही। पण समर शांतपणे सांगतो, आता इथे सगळे समोर आहेत, तुम्ही मला बदनाम करायचा जो प्रयत्न केलात तो आता तुमच्यावरच उलटणार आहे। काकू हात जोडतात, नाही नाही, पण समर ऐकत नाही। निकिता बाजूने म्हणते, पळायचा प्रयत्न करू नका, इथे पोलीस आहेत। आणि त्याच वेळी स्वानंदी ती शांत उभी असते। काकूंसमोर ती स्वतःला सावरत असते। तिला आता स्वतःच सगळं सांगायचंय, पण शब्द येत नाहीत। आनंद म्हणतो, ठीक आहे, पोलीस स्टेशनला निकिताच्या समोर सांग, त्या दिवशी जे काही घडलं ते माझ्यामुळे घडलं। आणि ती सांगायला लागते, मी खरं तर या घरात हरले होते, हार मानली होती। समर विचारतो, काय? ती पुढे सांगते, खाली येताना गाडी जवळ आली, त्यांनी चावीने दार उघडलं, ते फुटेज आमच्याकडे गेलं, पण डॅशकॅम मध्ये ते आत शिरताना दिसतंय। आणि आज जाऊन त्यांनी आमच्या घरात काय लपवलं सांग, नाहीतर पोलीस येतीलच। आणि मग निलिमा पुरती ढासळते, माफ करा, माफ करा, मी या सगळ्यात चुकले
चुकले. मल्लिकाने मला सांगितलं होतं आनंद आणि निकितावर आरोप ठेवायचे. हे ऐकून समरला धक्का बसतो. आजींनाही धक्का बसतो. घरभर एक स्तब्धता पसरते. समर काहीच बोलत नाही. बागेत जाऊन तो एकटाच उभा राहतो. आतमध्ये एक वादळ घुंगावतंय, पण बाहेर तो अगदी शांत दिसतोय. मल्लिकानं हे सगळं घडवून आणलं होतं आणि हे सत्य आता सगळ्यांसमोर उघड झालं होतं.